नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. बातमी थोरांदळे गावातील दिव्यांग दूध उत्पादक शेतकरी कैलास नथू टेमगिरे यांची. अति कष्टाचा समजला जाणारा दूध व्यवसाय उत्तमरित्या करतोय तो आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातील एक दिव्यांग शेतकरी. होय, दूध व्यवसायातून त्याने केलेली प्रगती इतरांनाही प्रेरणा देते. पाहूयात कैलास नथू टेमगिरे या दिव्यांग शेतकऱ्याची ही यशोगाथा. कैलास नथू टेमगिरे, गाव थोरांदळे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी शेती व्यवसाय करतो आणि माझ्यावर परिस्थिती लई बेकार आली की काही वडील कोरोनाच्या काळात वारले, भाऊ दुसऱ्या वर्षाला वारले आणि मी शेती व्यवसाय करतो आणि सगळं दूध व्यवसाय, गाय बिया, ट्रॅक्टर चालून दूध घालायला तो गावात दोन येत आहे आणि घरी गायची खादर बिदर सगळं शेती मलाच बघावं लागते. घरची परिस्थिती इतकी नाजूक आहे का सगळं माझ्यावर आले. घरी कोण कोण असतंय? घरी आई, मी, बायको. मुलं किती आहेत? मुलं 2 मुलं आहे. एक मुलगा कळमला शिकायला आहे शाळेला महाराजांक आणि पोर कॉलेजला आहे तिकडं BC नर्सिंगला मांडणगण फराडा. आणि हाताला काय झालेलं आहे तुमच्या? हात जलमताच येते. जलमल्यापासून जसं झालं तसं हात तसंच आहे पहिल्यापासून. तरी पण तुम्ही एवढी कामं करता? हो. तरी काय काय शेतीत काय काय कामं करता? शेतीत जरूरची खादच गायला अरे, आणि बाकी दाणा भाजी आपलं किरकोळ गारकोळ मारतो. आता दूध काढायचं कसं? हे हात असे दूध काढायला मंडळी मसनीन दूध काढते हां, आणि आपलं मागं मोर गाय बघतो, शेणावरने खाणं घालणे. किती गाय आहेत तुम्हाला? 11 गाय. अरे, आता शासन तुम्हाला काही मानधन वगैरे देते का? शासन फक्त संजय गांधीची पैसे चालू आहे. किती? 1500 रुपये. बाकी काहीच नाही. बाकी काय धडधाकट शेतकऱ्याला लाजवेल अशी शेती कामे कैलास टेमगिरे करतात. जन्मापासूनच कैलास यांचे दोन्ही हात अपंग आहेत. मात्र त्यांनी त्याचे कधीही भांडवल केले नाही. अगदी शेती कामांप्रमाणेच स्वतःचा ट्रॅक्टर ते चालवतात. याशिवाय जनावरांना चारा आणून तो खायला देणे, दूध घालणे इत्यादी ते कामे सहजरित्या पूर्ण करतात. त्यांच्या या संघर्षाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सर्व कामांना त्यांना साथ मिळते ती त्यांची अर्धांगिनी आशा कैलास टेमगिरे यांची. 3 वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या संकटात त्यांच्यावर मोठे संकटच कोसळले. त्यांचे वडील नथू टेमगिरे यांचे निधन झाले. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचे धाकटे भाऊ संजय टेमगिरे यांचेही निधन झाले. अशा कठीण परिस्थितीत त्यांना साथ मिळाली ती आशा टेमगिरे यांची. हे कैलास आवर्जून सांगतात. टेमगिरे, गाव थोरांदळे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी 20 वर्षापूर्वी माझं लग्न झाले. माझे हात अपंग, जन्मल्यापासून हात अपंग. तरी माझ्या मंडळी माझ्याशी लग्न केलं आणि माझा संसार चालू झाला. तिथून मरे माझं वडील 3 वर्षापूर्वी कोरोनामध्ये वारले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षाला भाऊ पण वारले. त्याच्यावर माझ्यावर इतके संकट आले की मला काहीच करता येत नव्हतं.
नंतर मला मंडळीची साथ भेटली अख्खी आणि तिथून मी सगळं 2 गाया पाळल्या पहिल्या सांभाळल्या. नंतर तिथून मग 2 ते 4, 4 ते 6 असे 11 केले. दुधाची पंचायत असल्यामुळे ट्रॅक्टर शिकलो. ट्रॅक्टरमध्ये खादत आणून दूध घालणे व्यवसाय हा 2 किलोमीटरवर दूध घालायला जाणे येणे हे पावसा पाण्यापासूनही सांभाळलं. मी जरी अपंग असलो तरी कधी हार मानली नाही. त्याच्यात मग माझे 2 मुलं, एक मुलगा भक्तिशक्ती कळंबमध्ये शिकायला आहे संस्थेमध्ये गणेश महाराज गोडेकर यांनी. हे पण मला काही न सांगता त्यांनी मला शिकवलं व्यवस्थित. 2 वर्ष प्रवचन केलं, पखवाज वाजवतो आणि त्यांची साथ चांगली भेटली मला. मग माझी एक मुलगी आहे ती मांडणगण फराटा इथं BC नर्सिंगला शिकायला टाकली. तरी हे आणि माझ्या मंडळीची सगळी साथ भेटल्यामुळं हे शक्य झालं. माझ्यासारखे भरपूर असे अपंग व्यक्ती आहे की घरात बसून किंवा कोणचा पाय अपंग, कोणचा हात अपंग, कोणचे डोळे अंध, अशा व्यक्तींनी कधीच खचून जायचं नाही. कमीत कमी मी एवढं अपंग असून ट्रॅक्टर चालवणे वगैरे शेती करणे ही सगळी कामं मी करतो म्हणल्यावर तुम्ही बी काहीतरी याच्यातून मार्ग काढायचा की आपल्याला बी काहीतरी आलंच पाहिजे. असं आपण या दृष्टीने केलं तर आपला लय भरपूर फायदा होईल. बरेचसे असे अपंग व्यक्ती आहे की काही ना काही कला असतीच अंगात, आपण ती सिद्धच करायची आणि तिच्यावर आपण मार्ग पुढं 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 चालेल असं हे केलंच पाहिजे. सध्याच्या काळात दुधाला मिळणारा बाजारभाव व पशुखाद्याचे गगनाला भिडलेले भाव यामुळे दूध व्यवसाय तोट्यात चालला आहे, अशी चर्चा सर्वत्र होत असताना मेहनत आणि योग्य नियोजन करून नफा मिळवलाय तो कैलास टेमगिरे यांनी. दिव्यांग असलेल्या या कैलास टेमगिरे यांचे इतर अपंग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी काम आहे. त्यांच्या या कार्याला आंबेगाव संवाद परिवाराच्या वतीने सलाम.